सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र कर्जबाजारी झाल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले। सतत बरळण्यासारखे व बिनबुडाचे वक्तव्य करत आहे। 9 लाख कोटी कर्ज असेल तर महाराष्ट्राचा GDP 50 लाख कोटीच्या वरती आहे। महाराष्ट्र कर्जाच्या काही पट्टीने सुरक्षित झोनमध्ये। महाराष्ट्र कर्जबाजारी कसा असणार आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्र हे नंबर 1 चे राज्य आहे आणि 1 नंबरच राहणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे महाराष्ट्र प्रगतीवर आहे। संजय राऊत यांनी अभ्यास करूनच बोलावं। संजय राऊत हे राज्यातील जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्य करत आहे, याचाच समाचार श्री विश्वास पाठक सह मुख्य प्रवक्ते भाजपा यांनी घेतलाय। विश्व प्रवक्ते संजय राऊतांनी कमीत कमी अर्थविषयक या विषयावर तरी बोलू नये अशी किमान अपेक्षा आहे। आज त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राचं राज्य हे कर्जबाजारी झालेले आहे। कर्जबाजारी आहे की नाही हे बघण्यासाठी तज्ज्ञ बसले आहेत ना। आपल्या राज्याचा जो GDP असतो त्याच्या 25% कर्ज घेणं हे सेफ आहे। आज आपला GDP माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ½ ट्रिलियनच्या वर म्हणजे 50 लाख कोटीच्या वर गेलेला आहे आणि त्या 50 लाख कोटीपैकी 9 लाख कोटी जर कर्ज असेल तर ते 20% कमी आहे। त्यामुळे आपण सेफ झोनमध्ये आहे। हो, आम्ही कर्ज काढणार कारण आम्हाला कोस्टल रोड सारखे अजून प्रकल्प करायचे आहेत, अटल सेतू सारखे प्रकल्प करायचे आहेत, मेट्रो, बुलेट ट्रेन अशा प्रकारचे आम्हाला नवीन प्रकल्प करायचे आहेत। आज नवी मुंबईचा एअरपोर्ट देखील तयार झालेला आहे। वाधवान सारखा देखील प्रकल्प आम्हाला करायचा आहे। शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे। शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा फ्री वीज द्यायची आहे। आम्हाला त्यांना सोलर पंप द्यायचे आहेत। विजेचे दर आम्हाला कमी करायचे आहेत। आम्हाला एम्स सारख्या मेडिकल कॉलेजेस सारखे इंजिनिअरिंग कॉलेजेस, मॅनेजमेंट कॉलेजेस असे आणायचे आहेत आणि महाराष्ट्र हा जो देशामध्ये नंबर 1 आहे त्याला अजून पुढे न्यायचा आहे। कर्ज जरी काढत असलो तर याच FDIचा दर काय हो? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र हा नंबर 1 आहे। तुमच्या काळामध्ये जेव्हा नशेबाजी चालायची तेव्हा FDIमध्ये आपलं राज्य 5व्या क्रमांकावर गेलं होतं। आज आपण FDIमध्ये नंबर 1 झालेलं आहे। मला असं वाटतं की कृपया आपल्या महाराष्ट्राची आर्थिक विषयक स्थिती तुम्ही कमीत कमी समजण्याचा प्रयत्न करू नका। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक।